नमस्कार मित्रांनो, काय तर आज भेंडी फ्राय खायची. चला तर मग लागा तयारीला. मी इथे ही भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये धनिया पावडर, हळद, लाल मिर्च पावडर, जिरे पावडर, थोडा चाट मसाला घालायचा आहे आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ, 2 चम्मच बेसन, थोडी कसुरी मेथी घालून मिक्स करून घेऊया. मिक्स करताना जर मसाले कोरडे असतील तर थोडं तेल किंवा पाणी घेऊन तुम्ही याला छान प्रकारे कोटिंग करून घेऊया. तांदळाचं पीठ तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. यानंतर आपण हे शालो फ्राय करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 लहान चम्मच तेल घालायचे आणि ही कोटिंग केलेली भेंडी यामध्ये घालून कंटिन्युअसली परतून घेऊया. लक्षात असू द्या, आपल्याला मीडियम फ्लेमवर कंटिन्युअसली परतून घ्यायची आहे. भेंडी थोडी क्रंची झाल्यावर आपण थोडा हाय फ्लेम करून परतून घेऊ. त्यानंतर ही काढून घेऊया. यानंतर यामध्ये थोडं कोथिंबीर आणि चाट मसाला घालून छान मिक्स करूया आणि गरमागरम सर्व करूया. तुम्ही बघू शकता, मस्त क्रंची अशी भेंडी फ्राय इथे रेडी झालेली आहे. माझी रेसिपी आवडल्यास घरी नक्की बनवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.